वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काम केलं अशा काही लोकांचे सत्कार स्वामीजींच्या हस्तेही आज आहेत। गेले 3 दिवस आणि इथून पुढे अजून 3 दिवस असा हा सगळा जो काही सप्ताह होणार आहे, त्या निमित्ताने मला असं वाटतं की हिंदू धर्मातील ग्रंथ, त्या ग्रंथांमध्ये असलेलं कदाचित सर्वसामान्यांना पूर्णपणे न आकळणं झालेलं असं ज्ञान या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचतंय। वेगवेगळे स्वामीजी येत आहेत, प्रवचनं होत आहेत, कीर्तनं होत आहेत आणि आपण असं म्हणू की हिंदू संस्कृतीचं स्खलन या निमित्ताने होत आहे। आणि या सगळ्याची जी पूर्वपीठिका आहे ती अर्थातच मी असं म्हणेन की अयोध्येचं जे भव्य असं श्रीराम मंदिर उभं राहिलं, त्यामुळे एक वेगळी चालना हिंदू धर्माच्या सगळ्या कार्यशीलतेला मिळालेली आहे। हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे असं आपण म्हणतोच, पण एकही संस्थापक नसलेला असा जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म की ज्या धर्मामध्ये आपण तसं म्हणलं तर हिंदू ही नुसतं धर्म नसून जगण्याची पद्धती आहे। आणि ती पद्धती साधारण आपण बघितलं तर कोरोना नंतरच्या काळामध्ये जगाला कळायला लागले। जे विषय आपल्याकडे पहिल्यापासून होते ते विषय आत्ता त्यांना कळायला लागले। साध्या भाषेत सांगायचं तर चपला काढून घरात जाणं, हातपाय धुवून जेवायला बसणं किंवा कोणालाही शेकहँड मिठी न मारता नमस्कार करणं, ह्या सगळ्या प्रथा आता जगभरचे युरोप अमेरिकेतले लोकही स्वीकारायला लागले। त्यांच्या लक्षात आलं की वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून खऱ्या अर्थाने उभा राहिलेला धर्म हा हिंदू धर्म आहे। आणि अशा वेळेला स्वामी गोविंददेवगिरींची 75 येणं, त्या निमित्ताने हा मोठा महोत्सव इथे आळंदीसारख्या ठिकाणी, ज्याला अलंकापुरी असं आपण म्हणतो, त्या ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये होणं हा एक अपूर्व योग आहे असं मला वाटतं। आणि अशा ठिकाणी माझ्यासारख्या एका सामान्य हिंदू धर्माच्या कार्यकर्त्याला आज स्वामीजी स्वतः सन्मानित करतायत, हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे। पुढच्या काळात अजूनही असंच कार्य व्हावं यासाठीची ती शाबासकी आहे असं मी मानतो। जय श्रीराम।